मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली। दिनांक 9 सप्टेंबर रोजी 5:30 ते रात्री 11 वाजेदरम्यान गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतील यमार हॉटेल ओयो हाऊस नंबर 40 वार्ड नंबर 2 भिलगाव येथे छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे। नाही, काल दुपारी 9 सप्टेंबरला दुपारी आमच्या इथे जे अंमलदार आहे समीर शेख यांना ही इन्फॉर्मेशन आली होती की कामठी रोड नाका नंबर 2 इथे जयस्वाल नावाचा एक बार अँड रेस्टॉरंट आहे, त्याच्यावर एक एमआर ओयो हॉटेल नावाचं एक ओयो हॉटेल आहे। त्या ठिकाणी हॉटेल मालिक आणि सय्यद उर्फ सोनू अली नावाचा व्यक्ती हे मिळून देह विक्री व्यवसाय चालवतात अशी माहिती प्राप्त झाल्याने आम्ही रेड करण्याचे ठरवून एक आमचा बोगस ग्राहक त्या ठिकाणी पाठवला, ज्यांनी सय्यद उर्फ सोनू अलीशी कॉन्टॅक्ट करून मग त्या हॉटेलमध्ये गेला असता हॉटेलमधील मॅनेजर आणि त्यावेळी उपस्थित हॉटेल मालकाच्या पत्नी यांनी त्यांना पहिल्या माळ्यावरून रूम नंबर 16मध्ये एक मुलगी प्रोव्हाइड केली आणि ती रेड कारवाई झाली। या रेड कारवाईमध्ये एकूण 4 लोकांना आम्ही आरोपी बनवला आहे। एक तर हॉटेल मालक ज्याच्या नावाने गुमस्ता होता मनीष पालसिंग राजपूत, त्याची पत्नी सीमा राणी मनीष पालसिंग राजपूत, मॅनेजर हा विधी संघर्ष बालक आहे, 17 वर्ष त्यांनी वय सांगितलं, पण ते थोडी डाऊटफुल वाटतं मला। तुम्ही मोबाईलवर ओरिजिनल आधार कार्ड त्यांनी दाखवलं नाही, जे मोबाईलवर दाखवलं त्यामध्ये थोडंसं जन्मतारखेशी छेडछाड केली असा एक संशय आहे। त्याबद्दल मी यशोधरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे साहेब यांना माहिती दिली आहे आणि चौथा आरोपी जो आहे तो काल आम्ही त्याचा शोध घेतला, तांत्रिक माहिती घेऊन सुद्धा शोध घेतला, पण तो मिळाला नाही, जो सोनू उर्फ सय्यद अली। असे 4 आरोपी आहेत। या कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल जो जप्त करण्यात आलेला आहे तो विविध आरोपीचे मोबाईल फोन, तिथला DVR आणि इतर जे रेड कारवाईमध्ये जे साहित्य मिळालं असा तो जवळजवळ 1.5 लाखाचा 1,50,000चा मुद्देमाल जप्त करणार। या कारवाईमध्ये